आणि शाहू छत्रपती हे देखील आता आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। शिवछत्रपतींचा अपमान करणाऱ्या इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जाहीर निषेध केला जातोय। तर जाऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडे। ज्ञानेश्वर, हे आंदोलन सध्या कोल्हापुरात सुरू आहे, काय आहेत मागण्या, काय आंदोलकांचं म्हणणं? मात्र कोल्हापुरातनं हे जे काही आंदोलन शिवप्रेमींकडनं सुरू आहे त्याच्यामध्ये आता खासदार शाहू छत्रपती हे देखील सहभागी झालेले आहेत आणि प्रशांत कोरटकरचा निषेध केला जातोय, त्याच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते। खासदार शाहू छत्रपती हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। बघूयात ते माध्यमांशी काय बोलतात। कार्यकर्ते आपले सगळे बाईट देणार आहेत, हे देणार की बाईट। मी सांगतो एक परवा ज्या पद्धतीने चाललंय हे बरोबर नाहीच आहे आणि त्यांच्यामध्ये त्यांच्या डोक्यात काही महाराष्ट्रामध्ये सध्या चालू आहे शिवाजी महाराजांचा अपमान करणं असेल, काय हा सगळा प्रकार त्याचा निषेधच केला पाहिजे आणि जे ह्या वर्णावर जात आहेत त्यांना योग्य शासन झालंच पाहिजे, त्यात काही प्रश्न येत नाही आणि लवकरात लवकर झालं पाहिजे। अजूनही अटक त्यांना होत नाही आहे, त्या ठिकाणी नागपूर पोलीस देखील त्यांना सपोर्ट करतात का काय, अशा अनेक जण आता शंका उपस्थित करू लागलेले आहेत। अटक तर केलीच पाहिजे, त्यात काही प्रश्न येत नाही, मी आत्ताच सांगितलंय आणि करतील अशी आपण अपेक्षा करूया। कोल्हापूर पोलीस पथक त्या ठिकाणी पोहोचले, मात्र त्यांना देखील सहकार्य तिथल्या पोलिसांकडून होते अशी देखील माहिती समोर येते। एकंदरीत कसं बघताय सगळ्या प्रकरणात? ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांच्या आक्षेपार्ह भाषा छत्रपती एकेरी भाषा वापरली गेली होती, सांगू आता काय कार्यक्रम मानसिकता म्हणायची? बरोबर आहे। महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या पद्धतीनं अवमान होत आहे, महाराष्ट्रामध्ये हे सरकार आल्यानंतर आज इंद्रजित सावंत सारख्या इतिहास संशोधकांना यावर फोनवरनं कोरटकर धमकी देतात, त्याबद्दल मुख्यमंत्री फोन करून जिल्हा पोलीस प्रमुखांना सांगतात की ताबडतोब याबद्दल योग्य ती कारवाई करावी। आज जर तुम्ही बघितलं तर अद्यापही त्यांना अटक झालेली नाही आहे। आम्ही या ठिकाणी हा कोल्हापूर नाही आहे, हा संपूर्ण महाराष्ट्राचा आणि संपूर्ण देशाचा प्रश्न आहे, म्हणून या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी ताबडतोब त्यांना अटक करावी। येणाऱ्या 6 तारखेपर्यंत 5 तारखेपर्यंत जर अटक झाली नाही तर 6 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळेला कोल्हापूरची छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणारी स्वराज्याचा पाईक असणारा भगवा झेंडा घेऊन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना अडवून आम्ही जाब विचारणार आहोत। ज्यांना धमकी दिलेली आहे त्याला पोलीस संरक्षण दिलं, मात्र पोलीस संरक्षण असताना सुद्धा तो गायब झालेला आहे, काय पोलीस यंत्रणा करते? याच्यामध्ये याचंही उत्तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी दिला पाहिजे। ज्याला तुम्ही पोलीस संरक्षण देता, ज्याच्या विरुद्ध कोल्हापूर नाही महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणारी जनता त्याला अटक करा अशी मागणी करत असताना तो निघून जातो, याचा अर्थ त्याच्या जे जाणं आहे त्याचं बाजूला होणं आहे, याला सरकार समर्थन करते असा आमचा त्याच्यावर आरोप आहे। म्हणून सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर त्यांच्या विचारावर घाला घालणाऱ्या लोकांचा योग्य तो निर्णय घेतला पाहिजे। कोल्हापूरमध्ये आज हा वनवा कोल्हापूर नाही तर महाराष्ट्रामध्ये पेटलेला आहे। एक मुख्यमंत्री साहेब लक्षात ठेवा, एकदा कोल्हापूरनं डोक्यात घेतलं तर महाराष्ट्र डोक्यात घेतो, त्यामुळं 6 तारखेपर्यंत तुम्ही जर हा कारवाई नाही केली तर 6 तारखेला आम्ही कोल्हापुरामध्ये तुम्हाला अडवू। जा पुढे जा। तर कोल्हापुरात हे आंदोलन सुरू आहे। प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात प्रशांत कोरटकरचा निषेध केला जातोय। त्या आंदोलनामध्ये शाहू महाराज छत्रपती हे देखील सहभागी झाले, त्यांनी प्रतिक्रिया दिली। तर असं जर शिवछत्रपतींचा अपमान महाराष्ट्रात जर कोण करणार असेल, त्या वाटेवर जर कोण जाणार असेल तर त्यांना नक्कीच त्यांच्यावर कठोरात कठोर आणि लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे। आणि काही शिवप्रेमींनी दिलेली प्रतिक्रिया आपण ऐकली।